आज बघूयात आपण मस्त बाकरवडी बनवूयात। तर चला तर मग त्याचे साहित्य बघूयात। तर बाकरवडी बनवण्यासाठी शेव लागणार आहेत आपल्याला आणि खोबऱ्याचा किस, गरम मसाला, मीठ, त्याचबरोबर साखर 2 चमच, आलं लसणाची पेस्ट, तिखट 1 चमच, 2-3 चमच आपल्याला तीळ, एक चमच आपल्याला सौंफ, जिरे आणि धने, त्याचबरोबर कोथिंबीर। तर आपल्याला कमी फ्लेमवर गॅस करून आपल्याला धने, जिरे आणि सौंफ हे कमी फ्लेमवर आपल्याला थोडेसे गरम भाजून घ्यायचे आहे। जास्त खरपूस तुम्ही जळून जाईल म्हणून जास्त वेळ आपल्याला ठेवायची नाही। तर आपले हे झालेले आहे भाजणं। त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा किस पण थोडासा खरपूस लाल रंगाचा येईपर्यंत आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवा, म्हणजे काय होईल ते मसाले आपले जळून जाईल, तर मग त्याची चव आपल्याला ती येणार नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला तीळ पण चटचट असं आवाज येईपर्यंतच आपल्याला ते भाजायचे आहे। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण कडक करून घेऊयात, कारण कोथिंबीर नरम असते, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं त्या मिक्सरमध्ये मसाल्यासाठी लागणार आहे, त्याच्यासाठी मी थोडीशी गरम करून घेते। आणि आता हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर जे गरम मसाले होते, जे भाजलेले होते ते बारीक केले। आता ह्यामध्ये आपल्याला गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 1 चमच तिखट जे होते ते, आणि साखर आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला थोडीशी शेव ॲड करायची आहे। मी थोडी बाकीची ठेवलेली आहे, नंतर ॲड करते। तर आपल्याला फक्त एक वेळच ते फिरवायचं आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे। तर बघा आपला मसाला रेडी आहे। फक्त एकदा टुक्कन असं आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे, बाकी जास्त वेळ आपल्याला ते ठेवायचंच नाही मिक्सरमध्ये। आता मी ही चटणी बनवलेली आहे गूळ आणि चिंच ह्याची। तर चिंचाची जी चटणी आहे ती आपल्याला थोडेसेच टाकायची आहे, ॲड करायची, म्हणजे आपल्याला आंबट गूळ अशी चव आली पाहिजे ह्याच्यासाठी। त्याच्यानंतर मी हे जे शेव आहे ते वरून ॲड केलेलं आहे। शेव तुम्ही विकत आणू शकता किंवा घरी तयार केलेले पण चालतं, पण जास्त बारीक पण नको आणि जास्त ठोकर पण नको। मसाला रेडी झालेला आहे। आपल्याला इथे मैदा, बेसन आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर मी इथे मैदा 2 कप घेतलेला आहे, बेसन अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी, त्याचबरोबर ओवा ॲड केलेला आहे। आणि इथे 2-3 टीस्पून मी तेल कडक गरम केलेलं होतं ते पण ॲड केलेलं आहे। आणि आता छान मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं पीठ आपल्याला। त्याचबरोबर थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ। तर थोडा वेळ मी ह्याला असं सेट होऊ देते, थोडंसं नरम करून ते आपण सेट करून घेऊयात। तर आपला गोळा पण रेडी आहे। आता आपल्याला ह्याच्यातला छोटासा एक भाग घ्यायचा आहे, छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। आणि चपाती लाटताना कुठं कुठं पातळ असं ठेवायचं नाही आहे, एक सारखी चपाती आपल्याला लाटायची आहे, म्हणजे इथे जाड तिथे थोडंसं कमी असं वगैरे नका ठेवू, सगळी बरोबर आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे चपातीची। तर बघा माझी सगळी करून सेम अशी लाटून झालेली आहे। आणि ह्यावर मी चिंचेचं थोडंसं हे टाकते, चटणी टाकते, थोडीशीच टाकायची आपल्याला, फक्त पसरवून घ्यायचा आहे। आणि हा मसाला पण ह्यामध्ये वरती सगळा पसरवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं टॅप कसं करून हाताने प्रेस करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला मसाला हा दुसरीकडे जाणार नाही, म्हणजे त्यामध्ये बसला पाहिजे, त्याच्यासाठी मी इथे टॅप करून थोडंसं प्रेस करते। आणि ह्याला आपल्याला असं गुंडाळी मारत जायचं आहे, असं गुंडाळत जायचं आहे गोल। आणि थोडंसं आपल्याला काठावरचं जे आहे ना तिथे थोडंसं चिंचाची चटणी लावून घ्यायची आहे, म्हणजे आपलं ते निघणार नाही। करून घ्यायचं, असं प्रेस करून घ्यायचं आहे एकाच बाजूने, म्हणजे असं गोल असं इकडल्या तिकडल्या बाजूने फिरवायचं नाही, एकाच बाजूने फिरवायचं। आणि 2-2 बोट असे ठेवून आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे बाकरवडीचे। आणि थोडंसं प्रेस करून द्या त्याला, म्हणजे त्याचा एकदम आकार आहे। असं ठेवलं तरी पण चालेल, पण थोडंसं प्रेस केलं तर ते छान दिसतील। तर बघा छान आकाराचे आपले बाकरवडी तयार झालेले आहे। तर इथं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बाकरवडी तळून घ्यायची आहे। तेल खूप गरम पण नको, म्हणजे पटकन जळून जायला पण नको।
तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळूवारपणे ते पलटवून घ्यायचे आहे आणि असा सोनेरी रंग आला की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली बाकरवडी. मस्त बाजारासारखी दिसते. खूप छान झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.